श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की ज्याही कोणत्या लोकांची जन्मतारीख 2, 11, 20 आणि 29 असल्यास तुमचा स्वभाव कसा असेल, तुमच्या स्वभावातील विशिष्ट वैशिष्ट्ये कोणती, तुम्ही विशेष काळजी कोणती घ्यायला हवी, तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे कोणती, तुम्ही व्यवसाय कोणता करायला हवा, तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे वार कोणते, तुम्ही कोणते रत्न वापरायला हवे, त्याचप्रमाणे कोणती उपासना आणि उपाय करायला हवे, याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ज्या व्यक्तींचा जन्म 2, 11, 20 आणि 29 या तारखांना, मग तो कोणत्याही महिन्यात झालेला का असोना, त्यांचा स्वामी चंद्र असतो। कारण 2 या नंबरशी संबंध चंद्राचा असतो। या लोकांची वैशिष्ट्ये सांगायची झाल्यास हे लोक म्हणजेच प्रामाणिकपणा, आदर्शवादीपणा, मनाचे पावित्र्य हे यांचे विशेष गुण असतात। त्याचप्रमाणे या लोकांबद्दल जर का काही म्हणायचे असल्यास हे लोक म्हणजे 100 नंबरी सोनं असंच म्हणावं लागेल। कारण ही लोक कायम आपल्या आदर्शवादीपणामुळे किंवा आपल्या मनाच्या पावित्र्यामुळे कधीही कोणाला त्रास होणार नाही या गोष्टींची काळजी घेत असतात। हे लोक रोमॅन्टिक किंवा तसेच एकनिष्ठ स्वभावाचे असतात। ही लोक ध्येयवादी व प्रगल्भ कल्पनाशक्ती असणारे असतात। त्यामुळे ते त्यांच्या क्षेत्रामध्ये, त्यांचे कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रभावकारी कार्य करत असतात। त्याचप्रमाणे हे स्वप्नाळूसुद्धा असतात। ही लोक निस्वार्थी, विचारवंत असतात, दुसऱ्याच्या मनाचा विचार करणारी असतात। यांच्यामध्ये व्यवस्थितपणा, टापटीपपणा हे यांचे एक विशेष वैशिष्ट्य असते। काही प्रमाणामध्ये यांच्यामध्ये भित्रेपणा असतो आणि थोड्या अबोल प्रवृत्तीच्या असल्यामुळे मनातील गोष्टी लवकर ही लोक कोणाला सांगत नाही। ही जन्मतारीख 2 असणाऱ्या लोकांची विशेष वैशिष्ट्ये आहे। यांनी विशेष काळजी कोणती घ्यायला हवी, तर यांनी आपल्या चंचल मनावर आवर घालावा, म्हणजेच कोणत्याही गोष्टीच्या अति आहारी न जाता कोणतीही गोष्ट प्रमाणामध्ये करावी। अतिविचार आणि कल्पनेच्या विश्वात रमणे टाळावे। कोणत्याही बाबतीमध्ये जास्त विचार करू नये आणि कोणतीही गोष्ट घडण्याआधी कल्पनाच्या विश्वात रमू नये, हे यांच्यासाठी घातक ठरू शकतं। आळशीपणा, व्यवहार कुशलता यात विशेष काळजी या लोकांनी घ्यायला हवी। कारण जास्त आळशीपणा असला तर व्यवहारामध्ये कुशलता येणार नाही आणि परिणामी अपयश पदरी पडायला वेळ लागणार नाही। आपल्या अत्यंत हुशारीमुळे त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात। त्यांनी शुद्ध मैत्री आणि प्रेम यातील फरक ओळखायला हवा। मैत्रीलाच प्रेम समजून कोणत्याही गोष्टीमध्ये वाहावत जाऊ नये। कोणत्याही गोष्टीमध्ये ठराविक अंतर ठेवावे आणि मगच आयुष्यातील सुख अनुभवावे। या लोकांच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे जर का कोणती असतील तर 2 वर्ष, 11 वर्ष, 20 वर्ष, 29 वर्ष, 38 वर्ष, 47 वर्ष, 65 वर्ष। त्याचप्रमाणे तुम्ही ज्याही कोणत्या वयामध्ये आज असाल त्या वयाची बेरीज जर का 2 येत असेल तर नक्कीच ते आयुष्य तुमच्यात भरभराटीचे राहील। त्या वर्षात तुमची खूप प्रगती मिळेल। म्हणजे एकूण सांगायचे झाले तर ज्याही कोणत्या वर्षाची बेरीज 2 येईल त्या वर्षामध्ये विशेष प्रगती तुम्ही करू शकता। या लोकांनी म्हणजे 2 नंबरच्या व्यक्तींनी आपल्याला 2, 11, 20 आणि 29 या तारखांनी जन्मलेल्या व्यक्तींनी व्यवसाय कोणते करावे, तर व्यवसाय करताना ज्याही लोकांसोबत तुम्हाला व्यवसाय करायचा आहे त्या लोकांची जन्मतारीख 1, 4 आणि 7 असेल तर त्यांच्याशी भागीदारी नक्कीच करा। त्यांच्याशी भागीदारी केल्यानंतर तुम्हाला अमोघ यश मिळेल, खूप जास्त प्रगती मिळेल। सांगायचा विषय काय आहे तर 1, 4 आणि 7 या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। पण जर का दुसऱ्याशी तुमची भागीदारी जमत असेल तर ती भागीदारी तोडू नका। कारण या गोष्टी सगळ्यांच्या बाबतीतच योग्य ठरतील असे नाही। प्रत्येक गोष्टीला काही ना काही अपवाद असतात। व्यवसाय जर का तुम्हाला करायचा असेल तर कोणते कराल, तर तुमची कल्पनाशक्ती याच्या जोरावर तुम्ही आर्किटेक्ट होऊ शकता। म्हणजे कल्पनाशक्ती आणि तुमचा अभ्यास या दोघांचाही मेळ खूप छान साधला जाईल। त्याचप्रमाणे एक ट्रॅव्हल एजन्सी या जन्मांकाच्या व्यक्तीला प्रवासाचे, त्याचप्रमाणे निसर्गाचे खूप जास्त जवळचे नाते असे वाटते, म्हणून हे लोक ट्रॅव्हल एजन्सी सुरू करू शकतात। त्याचप्रमाणे त्यांच्या वक्तृत्व शक्तीमुळे ते लेखक होऊ शकतात। त्याचप्रमाणे या लोकांमध्ये ध्येयवादीपणा, प्रगल्भता, त्याच्यामुळे कल्पनाशक्ती या 2 विषयामुळे हे लोक
लेखक म्हणजे रायटर बनू शकतात आणि या भागामध्ये अतिशय प्रगती करू शकतात। या लोकांचे महत्त्वाचे वार कोणते? तर यांसाठी सोमवार हा वार खूपच शुभ असतो आणि सोमवारच्या दिवशी 2, 11, 20 आणि 29 या तारखा जर का येत असल्यास तर दुग्ध शर्करा योग समजावा। तुम्हाला एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असल्यास ते सोमवारी पूर्ण करा किंवा सुरुवात करायची असल्यास सोमवारी सुरुवात करा आणि त्या सोमवारच्या दिवशी जर का या तारखा येत असल्यास कोणत्या तर 2, 11, 20 आणि 29 या तारखा येत असल्यास नक्कीच त्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळायला वेळ लागणार नाही। त्याचप्रमाणे शुभरत्न कोणते? तुम्हाला जर का शुभरत्न एखादा खडा अंगठीमध्ये घालायचा असेल तर तुम्ही मोती हा खडा घालू शकता। त्याचप्रमाणे जर का तुम्हाला उपासना कोणती करायची असेल तर उपासना तुम्हाला महादेवाची उपासना म्हणजे शिव उपासना अतिशय महत्त्वाची ठरेल। कारण या क्रमांकाच्या व्यक्तींसाठी 2, 20, 2, 11, 20 आणि 29 या जन्मांकाच्या व्यक्तीसाठी सोमवार हा शुभवार असल्यामुळे तुमच्यासाठी शिव उपासना अतिशय योग्य ठरते। म्हणून तुम्ही जर का ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्यास आयुष्यामध्ये प्रगतीपथावर ठराल। कारण आयुष्यामध्ये फक्त देवाची साथ महत्त्वाची नसते, आयुष्यामध्ये आपली मेहनत महत्त्वाची नसते तर त्या मेहनतीला देवाची साथसुद्धा महत्त्वाची असते। जेव्हा आपली मेहनत आणि देवाची साथ, देवाचा आशीर्वाद या दोन्ही गोष्टींची सांगड जेव्हा साधली जाते तेव्हा त्या कार्यामध्ये हमखास यश मिळायला वेळ लागत नाही। अशा प्रकारे ज्याही व्यक्तींचा जन्म 2, 11, 20 आणि 29 या तारखांना झालेला असेल त्या लोकांबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। धन्यवाद।